मित्रांनो, भोसले रेसिपी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. गव्हाच्या पिठाचे आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत. उकडीचे मोदकाची टेस्ट गव्हाच्या पिठाची बघा आणि तुम्ही इतर पिठाची पण बघा. गव्हाच्या पिठाची टेस्ट अगदी छान असते. तर आपण बघून घेऊया गव्हाच्या पिठाच्या उकडीच्या मोदकासाठी लागणारे साहित्य. तर साहित्य बघून घेऊया आपण. साधारणपणे हे गव्हाचं पीठ आहे 4 वाट्या. त्याच्यानंतर मीठ घेतलेलं आहे, पण मीठ आपण चवीनुसार टाकायचं आहे. साधारणपणे 2 चमचे पुरे होतील. चमचा जो असतो टेबल स्पून तो तेवढा 2 चमचे बास होतील. साखर घेतलेली आहे आपण. त्या साखरेमध्ये 4 वेलदोडे टाकले, हिरवे वेलदोडे, ते बारीक करता येत नाहीत. त्यासाठी आपण हे साखर आणि वेलदोडे एकत्र मिक्सरला ग्राइंड करून त्याची पावडर करून घ्यायची आहे. पावशर गूळ घेतलेला आहे आपण. हा गूळ जे बटाट्याची चिप्स काढणारी खिसणी अथवा सुरी त्याने हे आपण चिरून किंवा खिसून घ्यायचा आहे, म्हणजे तो नारळामध्ये लगेच विरघळतो. दूध घेतलेलं आहे. जास्तीत जास्त दुधामध्ये पीठ मळायचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे कणिक जी करायची आहे ती दुधात करायचा प्रयत्न करायचा आहे. पण ठीक आहे, जेवढं आपल्याकडे दूध अवेलेबल असेल तेवढं यूज केलं तरी चालेल. त्याच्यानंतर एक सपाट वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. 2 नारळ घेतलेले आहेत, ते चिरून घेतलेले आहेत मी. आणि हे काजू घेतलेले एक साधारणपणे 15 ते 20 ग्रॅम काजू आहे, त्याचे तुकडे केलेले आहेत. हे तुकडे आपण सारणामध्ये यूज करायचे आहेत. तर हा नारळ जो आहे, हा नारळ आपण मिक्सरला रिव्हर्स फॉरवर्ड करून पाणी न घालता बारीक पिसून घ्यायचा आहे. रिव्हर्स आणि फॉरवर्ड करायचा, एकसारखं फिरवू ते बारीक होत नाही. एकदा फिरवलं की परत आपण त्याला रिव्हर्स एकदा फॉरवर्ड एकदा करून आतमध्ये ढकलायचं आहे. पाणी अजिबात यूज करायचं नाहीये. आपण पहिला सारणासाठी नारळ बारीक करून घेऊया. मित्रांनो, साहित्यामध्ये अजून एक आयटम राहिला. थोडं घरात अवेलेबल असेल तर तूप, असेल तर तूप, नसेल तर तेल घातलं तरी चालेल. सुरुवात करूया आपण सारण करण्यासाठी. एक मोठा चमचा एक तूप घातलंय, अजून थोडा एक अर्धा चमचा घालूया. तूप टाकून घ्यायचंय आपण. पॅन आपला गरम झालेला आहे. आता जे खोबरं आपण मिक्सरला बिन पाणी घालता गरम केलेला खिसून घेतलेला आहे ते घालायचं आहे. ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. बारीक गॅसवरती याला 1 मिनिट भाजायचं आहे फक्त. त्याच्यानंतर आपण खिसून घेतलेला पावशर गूळ ह्याच्यामध्ये ऍड करायचा आहे. हा खिसलेला गूळ आहे. आता ह्याला असंच हलवत राहायचं आहे 5 मिनिटं. आता एक 2-3 मिनिटं असं आपण ह्याला सारणाला भाजून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये साखर आणि वेलदोडे जे आपण मिक्सरला बारीक करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. साखर आणि वेलदोडे त्याच्यानंतर आपला हा मोदक गोड असतो, तरी पण चवीसाठी थोडंसं अगदी थोडंसं मीठ, अगदी अर्धा चमचा पण नाही, अर्ध्यातला अर्धा. आता हे परत हलवून घ्यायचं आहे. थोडासा गॅस बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवरती हे भाजून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर हे सारण आता रेडी झालेलं आहे. थंड झाल्यानंतर थोडं काजू होतं ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि परत ह्याला मिक्स करून घ्यायचं. अजून थंड झालेलं नाहीये, पण
आता ह्याच्यात मिक्स करून आणि 5 मिनिट असंच ठेवायचं आहे. तोपर्यंत आता कणिक मळून घ्यायचे आहे हातानं. गव्हाचं 4 वाट्या हे पीठ घेतलेलं आहे. जरा जास्तच क्वांटिटी करायला लागलो आमच्या घरात जास्त माणसं असल्यामुळं. त्याच्यानंतर हे तांदळाचं पीठ 1 सपाट वाटी घेतलेलं आहे. थोडस मीठ टाकून घ्यायचं आहे. अर्ध्या चमच्याला देखील कमी, अर्ध्याला देखील कमी. ह्याच्यात दूध ऍड करायचं आहे 1 वाटी. जास्त दूध असेल तर सगळंच्या सगळं पीठ दुधामध्ये कणिक मळली तरी चालेल. आपण दूध प्लस थोडस पाणी ऍड करायचं आहे आणि ह्याचा आता कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आपली कणिक मळून झालेली आहे. आता पाणी गरम करत ठेवूया उकडीसाठी. पाण्याच्या वरती एक असं चाळण ठेवायचं आहे मोदक पात्र. तोपर्यंत ह्याच्यावरती असं झाकून घेऊया. आता आपण गोळा करायचा आहे मोदकासाठी. थोडस गोळा करताना हे आपण तेल लावायचं आहे हाताला. काही लोक पळपूट टाकण्यावर न करता असं देखील करतात. असं हाताने केले तरी चालेल किंवा लाटण्याने केले तरी चालेल. तर आता हे पान लाटून झालेलं आहे आपलं. याच्यामध्ये आपण सारण भरून घ्यायचं आहे. आणि हे असं स्पीड मध्ये हे जुळवून घ्यायचं आहे आपण. तर अशा पद्धतीने हे सगळे मोदक 21 मोदक गणपती बाप्पासाठी आता आपण बनवून घेऊया. मोदक एक एक मोदक बनवून त्याच्यामध्ये ठेवूया. तर अशा पद्धतीने आपले मोदक बांधून तयार आहेत. आता एवढेच याच्यामध्ये आपण ठेवलेलं आहे. खाली मोदक चिकटायला नको म्हणून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. हे मोदक आता मोदक पात्रामध्ये एक एक लावून घेऊ. अशा पद्धतीने हे मोदक लावून घ्यायचे आहेत. जास्त गर्दी करायची नाही. वाफा यायसाठी वरती जागा ठेवायचा आहे, नाहीतर तुम्ही सगळं पूर्ण पॅक करशील. तर मित्रांनो आता हे मोदक ह्याच्यामध्ये ठेवून 10 मिनिटं झालेली आहेत. आता हे मोदक रेडी आहेत. तर मित्रांनो गणपती बाप्पाचे गव्हाच्या पिठाचे मोदक, आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि उकडीचे मोदक बघा किती छान झालेले आहेत.